नमस्कार, मी डॉक्टर अमोल गणेशराव माळेकर. मागील 2 वर्षापासून माळेकर नेत्रालय अँड फिको सर्जरी सेंटर या ठिकाणी नेत्ररोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज आपण बेसिकली डोळ्याला जे इजा होतात त्याविषयी माहिती बघूया. डोळ्याला जे इजा होतात त्या प्रामुख्याने 2 प्रकारचे असू शकतात. सगळ्यात पहिले सौम्य प्रकारचे असू शकतात किंवा गंभीर असू शकतात. तर सौम्य प्रकारचे इजा जे आहेत ते डे टू डे लाईफमध्ये काम करत असताना होत असतात, ज्याच्यामध्ये डोळ्यामध्ये रेतीचे कण आहेत, माती आहे, धूळ आहे, त्यानंतर हार्मफुल लिक्विड्स आहेत ते डोळ्यामध्ये जात असतात. कधी कधी काही इन्सेक्ट आहेत ते डोळ्यामध्ये जात असतात किंवा डोळ्याच्या आतल्या भागामध्ये चावत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण जनरली दुर्लक्ष करतो. तर असं करायचं नाहीये, त्याच्यामुळे आपल्या डोळ्याला हार्म होऊ शकतो. आमच्याकडे बरेच असे रुग्ण आहेत जे 10-10, 15-15 दिवसापासून त्यांच्या डोळ्यामध्ये फॉरेन बॉडी लॉस झालेली असते आणि मग बरेच दिवस त्या ठिकाणी फॉरेन बॉडी राहिल्यामुळे त्या ठिकाणी जंतू संसर्ग होतो आणि मग त्या ठिकाणी कॉर्नियल अल्सर, फंगल केराटायटिस, युआयटिस सारखे कष्टसाध्य व्याधी त्या ठिकाणी निर्माण होतात आणि मग अशा व्याधींची ट्रीटमेंट सुद्धा महिना, 1.5 महिने, 2 महिने अशा स्वरूपात चालते आणि त्यानंतर तो रुग्ण बरा जरी झाला, डोळा बरा जरी झाला तर त्या ठिकाणी त्या काळ्या बुबुळावर एक पांढरी टीप पडते आणि पाहिजे तशी विजन इम्प्रुव्हमेंट या रुग्णांमध्ये होत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे आपण थोडंसं गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. दुसऱ्या प्रकारच्या ज्या इंजुरी असतात त्या थोड्याशा गंभीर स्वरूपाच्या असतात. त्यामध्ये डोळ्याला जे शार्प वस्तू आहेत त्या लागत असतात. त्याच्यामध्ये चाकू आहे, खिळा आहे, लोखंडी गज आहे. या गोष्टींमुळे डोळा रप्चर होतो, फाटतो आणि त्याची आतील रचना ज्या आहेत त्या बाहेर पडतात आणि मग अशा वेळेस लवकरात लवकर आपल्याला जवळच्या डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ठिकाणी ते उपचार करून घेणं फार गरजेचं पडतं. त्यातील आतील रचना ते आपल्याला सेव्ह करावं लागतात आणि मग जसा डॅमेज असेल त्या पद्धतीने मग आपण त्यावर उपचार करत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट असतात किंवा बऱ्याच वेळा आघात जो आहे, डोळ्याला जबर फटका बसतो, त्यामध्ये सुद्धा डोळ्यातील आतील भागामध्ये डॅमेज होतो. त्याच्यामध्ये जो मागचा रेटिना असतो त्याला टियर बसतो, कधी कधी रेटिनल डिटॅचमेंट होतं, रेटिना जो आहे तो सटकतो त्याच्या जागेवरनं. बऱ्याच वेळा मागच्या भागामध्ये व्हिट्रस हिमोरेज म्हणजे रक्तस्राव होतो. ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. काही रुग्णांमध्ये जी डोळ्याच्या मागची नस असते ती कम्प्लीट डॅमेज होते आणि त्या ठिकाणी त्या रुग्णाला पूर्ण अंधत्व येऊ शकते. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या घडत असतात. त्यामुळे लवकरात लवकर आपण जवळच्या नेत्र तज्ञाकडे दाखवून योग्य ते उपचार करून घेणं फार गरजेचं या ठिकाणी असतं. आपलं हॉस्पिटल हे खामगाव या ठिकाणी पंचायत समिती समोर बुलेटावर मध्ये आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये डोळ्यासंबंधी सर्वच आजारांचे उपचार उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी सर्वच आजारांवर आपण अत्याधुनिक मशिनीद्वारे, उपकरणाद्वारे उपचार करतो. त्यामुळे डोळ्यासंबंधित कुठल्याही अडचणी असतील, कुठलेही आजार असतील, त्यामुळे एक वेळा या ठिकाणी येऊन आपण आपल्या डोळ्यांचं स्वास्थ्य एकदा चेक करायचं आहे. धन्यवाद.